बघा बायकोवरचा प्रेम बघू शकता दादांचा आपण तुम्ही हा उत्साह बघू शकताय वाइफ साठी एवढं सगळं खरेदी। अभी तक कुछ नहीं, अभी करने चाह रही हूँ मैं। वैसे आप काफी खूबसूरत दिख रहे हो। थैंक यू। ठीक आहे आपसे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सचिनला त्यांनी दिलेला सचिनचं स्वागत केलंय, सचिनचं स्वागत केलं आमच्या भावाचं। भाई कैसा वाटतंय सचिन जाधव सचिन जाधव। तर मित्रांनो बघू शकता आपण आपला व्हिडिओ तिथे चालू आहे आपले आणि आपला व्हिडिओ पब्लिक आणले बोलतोय जसं काय आम्ही अनोळखी लोक आहेत असं बोलतोय। ठीक आहे धन्यवाद चल बाय। ये घरी। झाली नाही का यावर्षी इलेक्शन मुळे एकदम कमी विक्री झाली, एकदम खूप कमी झाली। नंतर आमचा ज्याला पण पैसे देऊन जिरून घ्यायचे त्यांनी ह्या पाल्याच्या शेवटला भाषा पैसे देऊन जिरेल। सचिन जाधव ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आम्ही आलोय मशाला, सोमवार आहे आणि बँड्रावरून आपले भाऊ आले होते त्यामुळे आम्ही मच्छी फ्राय करणार होतो। आम्ही कानोलच्या इथे सगळा प्लॅन केला होता त्यामुळे आम्ही मसाले घेण्यासाठी मसामध्ये आलो होतो। तर हॅलो मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता भाऊ आपला आलाय बँड्रावरून आणि एवढी सगळी शॉपिंग आम्हाला इथे करावी लागली कारण आम्ही आज बनवणार आहे ते मच्छी फ्राय वगैरे बनवणार आहे। कानोलचा पूल आहे तिकडे आम्ही दोन आमचे मेंबर थांबलेत आणि इकडे बघू शकता दीपक आपला भाव आहे जो बँड्रावरून आलाय आणि आम्ही ते आता तवा घेतलाय, बॉटल घेतला आणि मसाले घेतले। तर आम्ही जे काय असेल पुढे आम्ही जी मच्छी फ्राय वगैरे करणार आहेत आणि आज जी काय आमची एन्जॉयमेंट असेल तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल। मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। दीपक भाई काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये? आज तर मला खूप आनंद वाटतोय, मी मशामध्ये आलोय कारण की मी खूप वर्षांनंतर कधी आलो ते सांग, आजचा वार काय? आज आहे सोमवार, कारण की मला खूप टाइम झाला हे लोक बोलवतात आहे ग्रुप वरती मेसेज करतात आहे की तू ये म्हणून, तू ये खूप एन्जॉय करू, पण मला टाइमच नव्हता। आज पहिल्यांदा मला टाइम भेटला म्हणून मी आलोय। तर आता बघू। तर बघूया इकडे एक दादा आपल्याला भेटलेले आहेत। दादा काय बोलतात आपल्या ब्लॉग मध्ये? दादा काय बोलणार, कुठून आले तुम्ही? दादा आम्ही टेंभूरहून आलो, माढा तालुका सोलापूर जिल्हा। घोंगडीचा व्यवसाय करण्यासाठी आलो, पण एवढी काय मनावाशी काय गर्दी नाहीये इथं। सगळे एकदम सोमवार आहे, काल तर रविवार होता गर्दी झाली असेल ना काल? काल गर्दी खूप होती, पण गर्दीत काय असं काय इलेक्शन मुळे सगळं आमच्या धंद्याला एकदम मार बसलाय। तर या बाजारात घोंगडीसाठी आम्ही खूप विक्रीसाठी येतो, पण अलीकडे आमची विक्री कमीच झाली। कुठून आले तुम्ही? टेंभूर, माढा तालुका सोलापूर जिल्हा इथून आलो। तर बघू शकता तुम्ही इकडे खूप छान छान अशा घोंगड्या वगैरे आहेत। आजचा सोमवार आहे आणि उद्या मंगळवार आणि बुधवार असे 2 वार तर चालू असणार आहे। पहिल्या कातरणीचं, दुसऱ्या कातरणी, तिसऱ्या कातरणीचं घोंगड माटगेळ आहे, बाळूमामाची घोंगडी आहे आणि घोंगडी सगळ्यांनी वापराव। तळीभर आहे, पूजेला, हंतरायला, हाडाचे आजार, मणकेचे आजार काढत नाही। घोंगडी घरात वापराव, घोंगडी वापरण्यापासून फायदा आहे। आता रगीकडे लोक खूप चालली, घोंगडी खरंच वापराव घरामध्ये। तर आता मी काय बोलतो, मशाचा तुम्हाला अनुभव कसा आहे? म्हणजे यावेळेस मशामध्ये काय विक्री वगैरे काय अशी जास्त झाली नाही का? यावर्षी इलेक्शन मुळे एकदम कमी विक्री झाली, एकदम खूप कमी झाली। नंतर आमचा घोंगडा एक बी राहत नाही, आता पूर्णपणे काहीच विक्री नाही। आज आमचा शेवटचा कालचा रविवार पूर्ण फेल गेला। ओके, तर मी लोकांना विनंती करतो की दादाकडे या तुम्ही। मशाच्या एंट्री पॉइंटलाच हा दुकान आहे आणि जास्तीत जास्त मुरुबा रोडला म्हणजे थोडा मशापासून आपण आतमध्ये आलो ना का इकडे लगेच दुकान आहे, तर तुम्ही या आणि आपल्या दादांच्या इथून खरेदी करा। दीपक भाई काय यार शॉपिंग वगैरे करून चाललंय कुठे? तवा घेतलाय, बॉटल घेतलाय, मसाले घेतलाय, काय सीन काय? भाई प्रॉब्लेम असं झालाय, मी सकाळी 5 वाजता उठलोय, मी धक्क्यावरती गेलो, मी मच्छी आणली, 3,500ची मच्छी घेतले। मच्छी घेतल्याच्या नंतर भावाला फोन केला का भाई मी मच्छी सर्व घेतले, फक्त तुला एकच सोयी करायचे, एक तवा आणि मसाले वगैरे। पण ते पण त्याला समजलं नाही, ते सुद्धा त्यांनी घेतलं नाही। त्यासाठी मला मसाला यायला लागला, खास करून ते तव्यासाठी। आता मला किती महागात पडला। तर मित्रांनो आम्ही फायनली हा स्पॉट इथे चॉईस केलाय जो एकदम नदीच्या एकदम बाजूलाच आहे आणि खूपच सुंदर अशी ही जागा आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता कानोलचा हा पूल आहे आणि इकडनं मसा 200-300 किलोमीटर या साईडला पुढे। तर हा इकडे एक स्पॉट आहे जो खूप भारी स्पॉट, इथे एकदम सुंदर, म्हणजे असं काही गर्दी पण नाही आज सोमवार असल्यामुळे। मजा येते यार, मजा येणार आहे आज। इकडे पुढे बघू शकता बँड्रावरून आलाय आपला दीपक भाऊ, त्याच्यासोबत राजन भाई आणि इकडे आपला अभि जो आपला नेहमी सपोर्ट करत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये। बघू शकता हा प्लेस आणि इथे आम्ही सगळं फ्राय वगैरे करणार आहे, सगळं सामान आम्ही घेऊन आलो, तुम्ही बघितलं असेल आमच्या व्हिडिओमध्ये। बाय दीपक भाई, क्या है भाई, क्या लाए मुंबई से? भाई तू बघू शकतोस, तुम्ही बघू शकता याला काय बोलतात, ही मशाची यार, कशी आहे? एकच नंबर। हे घेतलंय कुपा, बघू शकता तुम्ही फ्राय करायला। माईक मध्ये बोल, आवाज येऊ दे। कुपा बघू शकता तुम्ही फ्राय करायला, एकदम जबरदस्त. ताजा आहे, ताजा। एकच नंबर। अजून काय घेतलं भाई? अजून आहे आपल्याकडे
भाई आपल्याला मच्छीचं दुकान नाही टाकायचं इकडे. मच्छीचं दुकान नाही, पुढच्या वर्षी आम्ही लोक हे फ्राय करणार आहेत. फ्रायचे दुकान टाकणार आहेत आम्ही लोक. फ्रायचे दुकान एक नंबर. तू कधी विकत कधी घेतल्या सगळ्या गोष्टी? 5 वाजता घेतलेले आहे सर. कुठे गेला होता? धक्क्याला भाऊच्या धक्क्यावर? भाऊच्या धक्क्यावरती. क्या बात आहे भाई, क्या बात आहे. असं नियोजन पाहिजे तर पूर्ण प्रॉपर प्लॅन सगळं. बँड्रावर सगळ्या गोष्टी घेऊन आलेत भाई आपले. बोल अजून काय? ठीक आहे. आम्ही बांगडा, सुरमई आणि मांदेली हे साफ केले आहेत. त्याच्यानंतरून आम्ही लावलं आहे अद्रक लसूणचा पेस्ट. बस हो गया भाई. हां, त्याच्यानंतर आता मसाले मिक्स करतात आहे. काय बोलणार दीपक भाऊ? झालेली आहे आमची मच्छी आता तयार. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवतात आहे. काही न असतानाही या कुणाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता. माझे मम्मी पप्पा ओरडतात मला. कसे येतील आपल्यासोबत? फक्त बघायसाठी या ना तुम्ही. मी थोडी तुम्हाला मना करतो कधी पण. आमच्या पार्टीला तुम्ही या, बघू शकता तुम्ही, पण खाऊ नका प्लीज. माझी मम्मी मला खूप ओरडते. असं असेल तर कसे लोक येतील आपल्यासोबत? येणार. अरे जे प्रेम करतील ते बरोबर येणार. 100% येणार ते. बना ना म्हणजे एक नंबर झाले ना. सचिन बाई बघ ना, माझ्या बोलतो नाही आपण ताईला द्याव. तुला पागल आहे, ताईला का द्यायचं? डायरेक्ट आगे आग. हे घेऊन जा. मुंबईवरून असं देत नाही कधी. 12,000ची मच्छी आणली होती. 12,000ची मच्छी आणली होती. दादा हे 400ला आहे, हे 900ला आहे आणि हे घेतलं तर 1100ला डबल. कुठं आलो? बांद्रा. हे 500ला आहे, हे 400ला आहे. 900 1100. ओके. तरी उचलण्याला पूजेला होतं की कमीत कमी होतील, 100 रुपये कमी होतील. आता बाजार फुटला म्हणजे जास्त काय लय होणार नाहीत कमी. आणि घोंगडी घरात लागतील. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता सचिनला त्यांनी दिलेला सचिनचं स्वागत केलंय. सचिनचं स्वागत केलं आमच्या भावाचं. मित्रांनो, आमचे दादा इथं मसा यात्रेत घोंगडी नेण्यासाठी आमचे आलेले आहेत. मानाचे आणि स्थान. खूप लांब आले. मला भेटायला. मुंबईमधून आले. नक्की तुम्ही या. 100% ओरिजिनल. आणि ते हाताने बनवलेले. आपण आपला व्हिडिओ तिथे चालू आहे. हाच व्हिडिओ आपले आणि आपला व्हिडिओ पब्लिक आणले सगळे. सचिन जाधव. आपली व्हिडिओ चालू आहे. सचिन जाधव आणि हा व्हिडिओ बघून ही सगळी पब्लिक आले शॉपिंग करायचे. भाऊ काय बोलणार तुम्ही? काय बोलणार बोला. चांगले व्हिडिओ. बोला बिंदास बोला. आमचा घोगडी व्यवसाय आहे चालू करा. बोला. आणि यांनी मार्केटिंग वगैरे आमचं करतात. व्हिडिओ बघतात बघा. थोड्यापूर्वी टाकलेले व्हिडिओ. मित्रांनो, आपला व्हिडिओ इथे चालू आहे बघू शकता. आणि या व्हिडिओ बघून इथे आपल्या भावाने इथे ब्लँकेट खरेदी केले, चादर खरेदी केली. तर बघू शकता आपला व्हिडिओ इथे चालू आहे. 100% व्हिडिओ बघून आलो घोगडी. बस एक नंबर. बस सागर भाऊ इकडे 2 मिनिटं. आमचे सागर पाटणकर यांचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यांनी सुद्धा इथून खरेदी केलेले. सागर भाऊ काय बोलणार तुम्ही खरेदीबद्दल? सागर पाटणकर बरोबर आमचे मुंबईचे मित्र आहेत. हे सुद्धा मसा यात्रेमध्ये इथे आलेले आहेत आणि त्यांचे आपण 2 शब्द ऐकून घेऊ. सागर भाई, मसा यात्रा तुम्हाला कशी वाटली? मसा यात्रा एक नंबर आहे. मी फर्स्ट टाइम आलो आहे. सचिनचा व्हिडिओ बघून आलेलो आहे. सचिनचा व्हिडिओ मग एवढी मजा आली ना. बघा, पहिली घोंगडी तर मी आईसाठी घेतली. तर पुढे अजून काय खरेदी करू ना ते बघू आपण. सचिनमुळे, फक्त सचिनमुळे. आणि आमचा अमर, माझा मित्र एक अमर. धन्यवाद सागर भाऊ, तुमचे मार्गदर्शन आम्हाला मोलाचे राहील. सागर भाऊने मस्त घोंगडी घेतलेली आहे. धन्यवाद. ती पण लपून ठेवा. बरोबर. तेच फायद्यामध्ये राहशील, नाही तर मग जिंदगी झाट.
जिंदगी जाट बायकोची लपून ठेवा पैसे भाई तुला 1000 रुपये देतो मी भाई मैं तुमको 1000 रुपये देतो कहता हूँ समुद्र के किनारे कभी ना कभी ले आएगी किस्मत में होगा तो हर लड़की मुझसे प्यार करने आएगी। नहीं नहीं भाई लड़की क्या प्यार करने आएगी वो शक्ल भी देखती है महिला बोलेगी डायलॉग मारलाय भाई, वीडियो है भैया एक नंबर डायलॉग मारला भाई. आणि खरंच झाले 3 ब्लँकेट घेतले आपल्या भावाने बँड्रावरून आला होता. ए माँ तेरी अदालत में मेरी जमानत रखना। ए माँ तेरी अदालत में जमानत रखना। मैं रहूँ ना रहूँ मेरे दोस्त को सलामत रखना। मेरे को मत रख भाई मेरे को मत रख भाई. धन्यवाद भाई मेरे को मेरे भगवान ने बहुत कुछ दिया इन लोग को दे दे तर मित्रांनो तुम्हाला बघू शकता आम्हाला माझे फ्रेंड भेटले. काय बोलशील मसा यात्रेबद्दल? काय मसा यात्रा आमची भारी यात्रा आहे. बस काय सांगेल आता. एवढंच बोलशील? हो एवढंच बोलेल. काय शॉपिंग केली मसा यात्रेमध्ये? काय नाही केली आता तर सध्या काय नाही केली आता करायची आम्हाला शॉपिंग. काय शॉपिंग करणार आहे? हा भजे दिसेल ते करूया अजून काय. तर आता इकडे चालले. अरे आता गाडी तिकडे पार्क केले परत रिटर्न येणार आम्ही लोक. ओके ओके धन्यवाद. छान वाटलं बोलून विशेष. हो हा मामाचं काय ओव्हर करतोय जसं काय आम्ही अनोळखी लोक आहेत असं बोलतोय. ठीक आहे धन्यवाद. चल बाय. ये घरी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला मशामध्ये. आपलं नाव काय? आयसा आईचा. आपको मराठी आती है? हिंदी? नहीं हिंदी हिंदी. आप कहाँ से हो? मुंबई घाटकोपर। मुंबई से. आपको कैसी लगी मसा यात्रा? बहुत प्यारी। मैं वैसे भी यहाँ पे वर्किंग पे ही हूँ काम करती हूँ मैं डांसर हूँ ऐसा डांसर में यहाँ पे। तो यहाँ के लोग आपको कैसे लगे? काफी अच्छे लगे और ये जो पूरा मसा यात्रा है, आपको कैसे लगी? अच्छी लगी। क्राउड ज्यादा है वैसे यहाँ। आपने क्या लिया यहाँ पे? क्या लिया? शॉपिंग क्या किया? अभी तक कुछ नहीं अभी करने जा रही हूँ मैं। वैसे आप काफी खूबसूरत दिख रहे हो. थैंक यू। ठीक है आपसे बात करके अच्छा लगा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या भावानी. भाव कुठून आला तू? म्हाड. तुम्ही सगळे 1500 मध्ये सर 1500 मध्ये 4 ब्लँकेट घेतलेत भावानी. जिंकला भावानी. आपल्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ वायरल. हा आपला व्हिडिओ वायरल झाला. भावानी पण 4 घेतलेत. भाई काय बोलशील मसाला कशी वाटते तुला? एकदम मजेत कॅमेरामध्ये बघून बोल. हवा एकदम मजेत वाटते. आपली मसा जत्रा म्हणजे मुरबाडची जत्रा. ओके पुढच्या वर्षी येशील ना? 100%. 100%. धन्यवाद. नाही प्लीज मेरे लिए नाही नुकसान कर. मित्रांनो तुम्ही बघू शकता तर हा स्वेटर इथं दिलंय भाई. बघा आपल्या खात्री इथं 300 रुपयाला दिलेलं आहे. 300 रुपयाला दिले भाई दादाने. 300 रुपये दिले. दादा बोला. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला तकलीफ झाली. नाही काय नाही रे बस तू जुना आहे रे आपला पोरा आहे. बघू शकता तुम्ही दादानी 300 रुपये दिले. खरेदीमध्ये दिले. खरेदीमध्ये आज सोमवार आहे. खरेदीमध्ये आहे. खूप सुंदर असा होतोय. काय बोलशील? ठीक आहे 300 रुपयामध्ये तसं पण चांगला नाही वाटला तुला? हा चांगला आवडला. ओके ओके धन्यवाद धन्यवाद दादा. सॉरी दादा चुकी झाली. अरे काय नाही रे बाळा बस झाले आता तू आपला पोरा आहे. ओके 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 धन्यवाद धन्यवाद. तो में ये दिया है देखो दादा ने मेरे लिए 270 में दिया है. दादा के लिए थैंक यू. बोलो आप क्या बोल रहे हो? ओके बाळा ओके थैंक यू। ये दादा हमारे वसई से यहाँ पे आते हैं धंधा करते हैं मसा यात्रा में. उन्होंने मेरे खातिर 270 रुपए में दिए. थांब ना. 2 मिनिट असं चालू कर. असं आहे ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मसा यात्रेमध्ये आमचे मित्र भूषण पाटील दैवली म्हणजे आमचे गावाले पोरं भेटलेत. बाबा काय बोलतो मसा यात्रेबद्दल काय बोलशील? एक संस्कृती आहे आमची शहापूर मुरबाड तालुक्याची. सर्वजण येतात या मसा यात्रेला आणि मी आवर्जून कधी ना कधी येत असतो कारण का खूप जुने मित्र भेटत असतात म्हणून मसा यात्रेला मी आवर्जून येत असतो. तर भूषण काय खरेदी केली आपण तू मसा यात्रेमध्ये? आज आवडले मला 2 गोष्टी. एक तर घरी बसासाठी चटई आणि शेतकऱ्यांच्या आवडत्या 2 गोष्टी गवत काढण्यासाठी. तर मित्रांनो फार्म हाऊसवर मी बनवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भावाने आपल्याला एकदम सुंदर अशी खरेदी केलेली इथे मसा यात्रेमध्ये. आणि भाव आपले गावाले सगळे मित्र आपले गावालाच आहेत. भावांना भेटून आनंद आला. पुढच्या वर्षी भावा याल का मसा यात्रेमध्ये? नक्की तुला भेटायला तर आवर्जून. 100%. माझे व्हिडिओ कसे वाटत ते सांग मला. अरे तुझ्या व्हिडिओ मागे एक प्रोत्साहनच आहे. आम्ही कुठून तरी आम्हाला खूप आनंद होतो तू हे बनवतो. आज तू पुढे झालास आणि माझा वर्ग मित्र सुद्धा भेटलेला आहे इकडे. मनोज काय बोलशील मसा यात्रेबद्दल? अरे खूप छान. आम्ही दरवर्षी येतो. भावनेचं सांगितलं की आमची संस्कृती आहे. संस्कृती जपलीच पाहिजे. बरोबर. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मशाला आवर्जून या प्लीज. धन्यवाद मित्रांनो. मला बरं वाटलं माझ्या दोन्ही भावांना भेटून. खरंच खूप आनंद झाला. धन्यवाद. पाळणा खूप डेंजर आहे.
खूप डेंजर आहे, म्हणजे खूप डेंजर, बेकार विषय भाई हा. भाई खूप डेंजर आहे हा विषय. इथं तुम्हाला यायचं असेल तर फुल सिक्युरिटीमध्ये तुम्हाला यावं लागेल. आमची सगळ्यांची वाट लागली होती, कसा बिसा पाळणा संपला. अमर काय बोल मित्रांनो, इथं बघू शकता आम्ही आता होडीवाल्या पाळण्यामध्ये सगळे बसणार आहोत. खूप मस्त वाटणार आहे आजचा हा एक्सपिरियन्स. शेवटचा दिवस, आजचा सोमवार दिवस आहे. मी रोज 3 दिवस झाले मी कंटिन्यू येतोय आणि बघू शकता आपले भाव वगैरे, मॅडी वगैरे, आम्ही सगळे आता बोटीवाल्या पाळण्यामध्ये आम्ही सगळे बसणार आहोत. ए जागा पकडून ठेवा आता. आलो आहेत मशाला. मशामध्ये तुम्ही म्हणतात डॉट. भाई तुला भीती वाटते की काय वाटते? मला भीती नाही वाटत. मी लास्ट टाइम वर चढलेलो ना इथं, तर मी उभा राहिलेलो भाई. हवा टाईट झाली. भाई तुझं काय फर्स्ट टाइम आलाय? डॉन म्हणतात डॉन. ज्याला पण पैसे देऊन जिरून घ्यायचे त्यांनी ह्या पाल्याच्या शेवटला बसा, पैसे देऊन जिरेल. बोला दादा, कुठे आले तुम्ही? मी मशाला आलोय कडोलीवरून. कसं वाटतं तुम्हाला मसा यात्रा? मला आवडते म्हणून मी आलोय. काय काय शॉपिंग काय केली? शॉपिंग ही बघ, बाबा 1300 रुपयाचा ब्लँकेट खरेदी केलाय. घेतला एन्जॉय वाईफ साठी, वाईफ बघा बायकोवरचा प्रेम बघू शकता दादांचा. आपण तुम्ही वाईफ हा साठी. उत्साह बघू शकताय. वाईफ साठी. वाईफ साठी एवढी सगळं खरेदी केलेली सगळ्यांनी. सचिन जाधव, सचिन जाधव. ब्लॉगला येईल, युट्यूबला, इंस्टाग्रामला येईल. हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर सगळं समजणार आहे. सगळे आमचे भाव वगैरे इकडे आहेत. या साईडला कॅमेरा मार भावा. भावावर कॅमेरा मार. हा 100% आपल्या तालुक्यातली पोरं आहेत सगळी आणि आज फुल एन्जॉयनर आहे भावा. बँड्रावरून आपली सगळी पोरं आलेली आहेत. कल्याणवरून आपला आमर आलाय, मॅडी आलाय, दीपक आलाय. आम्ही टोटल आमचे 30 रुपये भरले. 6 जणांचे 30 रुपये भरले. 5 रुपये पर तिकीट आहे. इथे सोमवार आहे तर सगळ्यांनी इथे लवकरात लवकर यायचं. उद्याचा एक लास्ट दिवस आहे. तहसील ऑफिसचा एक डिस्काउंट आहे आमरकडून. आमरकडे कॅमेरा मारावा. बघूया आता पुढचा विषय जे असले ग्रुप आहे इथे तुम्ही बघू शकता. आमच्या भावाने आमचं कॅमेरा चालू केलंय. बोल भाई तुम्ही बघू शकता याचे मोठे कपालत आलेत. ए भाई तुला कसं वाटतंय? तू फॉरनर सारखा झालास, नायजेरियन मधून आलास का काय? तुम्ही बघू शकता आमच्या भावाने आमचं कॅमेरा चालू केलंय. बोल